हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण चिकनची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी इथं आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, घरचा मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेला आहे. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले लागले पाहिजेत चिकनला. हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यावरून आपण लिंबू पिळून घ्यायचं. लिंबू पिळून झाल्याच्या नंतर हे तसंच मॅरिनेट करायला ठेवायचं थोडा वेळ. त्याच्यानंतर आपण इथं वाटणाची तयारी केलेली आहे. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 कांडे लसूण घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि पुदिना घेतलेला आहे. ह्याचं आपण आता वाटण तयार करायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. आता आपण मसाले घेतलेले आहे. खडा मसाला घेतलेला आहे, बिर्याणी मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे, मिरची पावडर आहे, धना पावडर आहे आणि घरचा मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण रेसिपी बघूया. तेल टाकलेलं आहे 2 चमचे. त्याच्यामध्ये आपण खडा मसाला ॲड करायचा. वाटण ॲड करायचं. चांगलं फ्राय करून घ्यायचं वाटण. त्याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया. हळद ॲड केलेली आहे, धना पावडर टाकलेली आहे, मिरची पावडर ॲड केलेली आहे, घरचा मसाला आहे, बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे. हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. एकजीव झाला पाहिजे मसाल्यांचा. फ्राय करून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये चिकन ॲड करूया. थोडं चिकन मी रस्सा भाजीसाठी पण ठेवलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. तर हे मिक्स झालेलं आहे. त्याच्यावर आपण वाफवण्यासाठी थोडं पाणी ठेवूया ताटामध्ये. चिकनला चांगलं आता पाणी सुटेल. चिकनला पाणी सुटलेलं आहे. आता आपण रस्सा भाजी करूया. त्यासाठी खडा मसाला टाकलेला आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण आता वाटण ॲड करायचं आहे. हे चांगलं आता फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया आता. हळद टाकलेली आहे, धना पावडर घेतली आहे, मिरची पावडर, घरचा मसाला, मीठ आणि बिर्याणी मसाला पूर्णपणे मिक्स करून घेतला आहे आपण. आता आपण चिकन ॲड करूया. चिकन ॲड करायचं. चांगलं फ्राय करून घेऊया आपण. आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे. आपली ज्वारीची भाकरी पण रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला चिकनची भाजी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि कमेंटमध्ये